बाळूमामा देवस्थानातील घोटाळेबाजांवर कारवाई। साम टीव्हीच्या बातमीनंतर कारवाईचा धडाका। महिला अधिकारी आणि आरोपी विश्वस्त गायब। कोल्हापूरच्या आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवस्थान हे लाखो भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र आहे। मात्र याच देवस्थानात तब्बल 60,75,28,060 रुपयांच्या घोटाळ्याचा पर्दाफाश साम टीव्हीनं केला। त्यानंतर आता कारवाईचा धडाका सुरू झालाय। या घोटाळ्या प्रकरणी 2 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत। यात तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके, ट्रस्टचे तत्कालीन सचिव रावसाहेब पुणेकरी यांच्यासह संबंधित विश्वस्त आणि मध्यस्थांचा समावेश आहे। या सर्व आरोपींची बाजू ऐकून घेण्याचा साम टीव्हीनं प्रयत्न केला, मात्र अटकेच्या भीतीमुळे हे सर्व आरोपी गायब असून नॉट रिचेबल असल्याचं पुढे आलंय। आपके द्वारा डायल किया गया नंबर फिलहाल उपलब्ध नहीं है। हा कोणाचा नंबर आहे? हा खडके मॅडमचा नंबर। खडकेंचा आहे। एका मंत्र्याचाच हात आहे, त्या मंत्र्याचं नाव घेणं आता इष्ट नाही आहे, पण एका मंत्र्याचा हात आहे, त्या मंत्र्याच्या जीवावरच ह्यातले जे ट्रस्टी आहेत ते फार म्हणजे पोलीस स्टेशन असेल, चॅरिटी कमिशनर असेल किंवा अधिकारी सरकारी असतील त्यांना दबाव आणून थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत, एवढं निश्चित आहे। त्यामुळे आता या देवस्थानातल्या कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आर्थिक गुन्हे शाखेकडून सखोल तपास करण्यात येतोय। संत बाळूमामा देवस्थानातला नेमका घोटाळा काय आहे पाहूयात। अवघ्या 20 लाखांची जमीन दुरुस्ती दस्ताद्वारे थेट 3 कोटी रुपयांना दाखवून निधी लाटण्यात आला। देवस्थानाच्या 23 जमिनींची मालकी आणि कागदपत्रांमध्ये मोठे घोळ आढळलेत। दानपेटी, पशुधन विक्री आणि इतर मार्गाने येणाऱ्या कोट्यवधींच्या देणगीचा कोणताही अधिकृत हिशोब नाही। भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांचं वजन, नोंद आणि विक्रीची माहिती गहाळ आहे। उत्पन्न आणि खर्च वेगळा दाखवून आर्थिक फेरफार करण्यासाठी 2 स्वतंत्र नोंदवह्या वापरल्या गेल्या। बनावट कागदपत्र तयार करणं आणि पुराव्यांमध्ये फेरफार केल्याचं स्पष्ट झालंय। साम टीव्हीच्या बातमीची दखल घेत गुन्हे दाखल होऊन 15 दिवस उलटून गेले तरी या संबंधित व्यक्तींना अटक का झालेली नाही असा सवाल आता भाविकांकडून विचारला जातोय। त्यामुळे नेमक्या कुणाच्या आशीर्वादानं हे आरोपी मोकाट आहेत? कोणत्या बड्या धेंडांनी पोलिसांचे हात बांधलेले आहेत? कोणता बडा मासा यामागे आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं SIT शोधणार का? हा खरा प्रश्न आहे। रणजित माजगावकर, साम टीव्ही न्यूज, कोल्हापूर।